महाराष्ट्र सरकारने माहितीच्या अधिकारासंदर्भात म्हणजेच आर-टी-आय संदर्भात नवीन नियम जाहीर केले आणि काही दिवसातच संपूर्ण राज्यात त्यावर तीव्र वाद निर्माण झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या नियमांना विरोध केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियमांची अंमलबजावणी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण नेमकं असं काय घडलं की सरकारला एवढ्या लवकर माघार घ्यावी लागली? नवीन नियमांमध्ये काय होतं? त्याला एवढा विरोध का झाला? आणि या वादातून सामान्य नागरिकांनी काय समजून घ्यायला हवं? हेच आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सचिन खानेकर आणि तुम्ही पाहत आहात सचिन लाईव्ह. सर्वात आधी आपण आर-टी-आय म्हणजे हे समजून घेऊया. आर-टी-आय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, अर्थात माहितीचा अधिकार. भारतात 2005 साली हा कायदा लागू करण्यात आला. या कायद्यामुळे कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही सरकारी कार्यालयाकडून माहिती मागवू शकतो. एखादा रस्ता का झाला नाही, एखाद्या योजनेवर किती खर्च झाला, सरकारी भरतीत कोणाची निवड कशी झाली, एखाद्या विकास कामाला किती निधी मंजूर झाला, अशा अनेक प्रश्नांची अधिकृत माहिती नागरिकांना मागण्याचा अधिकार या कायद्यामुळे मिळाला. गेल्या 2 दशकात आर-टी-आयच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली. अनेक अधिकाऱ्यांना उत्तरं द्यावी लागली. सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढली. म्हणूनच आर-टी-आयला लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानले जाते. आता प्रश्न असा आहे की सरकारने नवीन नियम का आणले? सरकारचे म्हणणे असे होते की आर-टी-आय अर्जांची प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित करणे, अनावश्यक अर्ज कमी करणे आणि प्रशासनावरील ताण कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी काही नवीन नियम तयार करण्यात आले. परंतु हे नवीन नियम जाहीर होताच अनेक आर-टी-आय कार्यकर्त्यांनी त्यावर गंभीर आक्षेप घेतले. या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल सुचविण्यात आले होते. उदाहरणार्थ, अर्जासोबत ओळखपत्र जोडण्याची अट, एका अर्जामध्ये केवळ एका विषयाची माहिती मागण्याची अट, अर्ज आणि अपील प्रक्रियेत काही अतिरिक्त तांत्रिक अटी, तसेच प्रक्रियेला अधिक औपचारिक स्वरूप देण्याचे प्रस्ताव यांचा समावेश होता. या बदलांमुळे माहिती मिळवण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होईल असा आरोप आर-टी-आय कार्यकर्त्यांनी केला. त्यांच्या मते सामान्य नागरिक, ग्रामीण भागातील लोक तसेच कमी शिक्षित नागरिकांसाठी आर-टी-आय वापरणे अधिक कठीण होईल. काहींनी तर हे नियम माहितीचा अधिकार कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही केला. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला पत्र लिहिले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे अनावश्यक निर्बंध लावले जाऊ नयेत. त्यांनी असा दावा केला की नवीन नियमांमुळे नागरिकांना माहिती मिळवण्यासाठी अतिरिक्त अडथळे निर्माण होतील. जर हे नियम मागे घेतले नाहीत तर 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अण्णा हजारे यांच्या या भूमिकेला अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त आणि विविध सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिला. यानंतर राज्यभरात या विषयावर चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षांनीही सरकारवर टीका केली. सरकार पारदर्शकतेपासून दूर जात आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सोशल मीडियावरही या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. माहितीचा अधिकार कमकुवत होणार का, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्येही निर्माण झाला. या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी स्पष्ट केले की सरकार कोणाच्याही अधिकारांवर गदा आणण्याच्या भूमिकेत नाही. त्यामुळे नवीन आर-टी-आय नियमांची अंमलबजावणी तात्पुरती स्थगित करण्यात येत आहे. तसेच अण्णा हजारे आणि आर-टी-आय क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. म्हणजेच सरकारने हे नियम कायमचे रद्द केलेले नाहीत, तर त्यांनी अंमलबजावणी सध्या थांबवली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे दुसऱ्या बाजूनेही पाहणे आवश्यक आहे. सरकारचे म्हणणे असे आहे की प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी काही नियमांमध्ये बदल करणे आवश्यक असते. अनेकदा एकाच विषयावर मोठ्या प्रमाणात अर्ज येतात, अपूर्ण अर्ज येतात किंवा प्रक्रियेचा गैरवापरही होतो. त्यामुळे काही प्रमाणात सुधारणा आवश्यक असल्याचे सरकारचे मत असू शकते. तर दुसरीकडे आर-टी-आय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की प्रक्रिया सुधारणाच्या नावाखाली
नागरिकांच्या अधिकारांवर मर्यादा येता कामा नयेत. त्यामुळे या दोन भूमिकांकडे योग्य समतोल साधणे हे सरकारसमोरचे मोठे आव्हान आहे. या संपूर्ण वादातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. लोकशाहीमध्ये सरकार निर्णय घेते, पण नागरिक, सामाजिक संस्था आणि जनमत यांनाही तेवढेच महत्त्व असते. जेव्हा एखाद्या निर्णयाबाबत मोठ्या प्रमाणात शंका व्यक्त होते, तेव्हा त्या निर्णयाचा पुन्हा विचार करणे ही देखील लोकशाही प्रक्रियेचाच भाग असतो. आता पुढे काय होणार? सरकार आणि RTI कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर नियमांमध्ये बदल होऊ शकतात. काही अटी घेतल्या जाऊ शकतात किंवा सुधारित नियम पुन्हा लागू केले जाऊ शकतात. त्यामुळे या विषयावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. मित्रांनो, माहितीचा अधिकार हा केवळ एक कायदा नाही, तर तो नागरिक आणि सरकार यांच्यातील पारदर्शकतेचा दुवा आहे. त्यामुळे या विषयाकडे राजकीय चष्म्यातून न पाहता तथ्यांच्या आधारे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? सरकारने प्रक्रिया सुधारण्यासाठी नियम आणणे योग्य होते का, की RTI कार्यकर्त्यांचा विरोध योग्य आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सच इन लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. नमस्कार.